नमस्कार. आज उद्यान विद्या महाविद्यालयात 7वा वर्धापन दिनानिमित्त पुष्प प्रदर्शन व बागकाम तंत्रज्ञान या विषयावर एक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कौशल्य विकास प्रोग्राम या अंतर्गत टेरेरियम गार्डन आहे, मिनिएचर गार्डन्स आहे, वेगळे वेगळे प्रकारचे पुष्परचना आहे जे बनवलेले आहे. त्यात आपण अनेक तरुण किंवा घरगुती महिला यांना आपण प्रशिक्षण देऊ शकतो आणि आपण त्यांना त्यांच्या पायावर उभा करू शकतो. त्याने तरुणांना किंवा इतर जे लोक आहे बघणारे त्याने एक नवीन रोजगार निर्मिती कशी करता येईल या दृष्टीने याच्याकडे बघावा ही विनंती आणि जास्तीत जास्त याचा सहभाग घेऊन याचा लाभ घ्यावा. आता जे नवीन आपण शैक्षणिक धोरण अवलंबतोय या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या स्किल एन्हान्समेंटला जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि त्यासाठी या स्किल एन्हान्स मुलांमध्ये जे कौशल्य आहे उपयुक्त कौशल्य असतं प्रत्येकाकडे आणि प्रत्येकाकडे वेगळेपणा असतो. हा वेगळेपणा त्याला शोधता यावा किंवा एक दृष्टिकोन त्याला कुठेतरी मिळावा, एक त्याला मार्ग जो सापडला किंवा ती आयडिया मिळाली तर बरंच काही हे विद्यार्थी करू शकतील. आज आपण बघतो की प्रदूषणाचा मोठा विळखा हा सगळ्यांच्या भोवती हळूहळू फास्ट आवळत चाललेला आहे आणि याच्यामध्ये कार्बनचा रोल मोठा आहे. कार्बन सिक्वेस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे आणि यासाठी शासन स्तरावरती देखील विविध योजना राबवल्या जातात. मात्र ह्या माध्यमातून आपण व्हर्टिकल गार्डनिंग किंवा टेरेरियम गार्डनिंगच्या माध्यमातून आपण जर झाडं लावली तर घरामध्ये जे पोल्युशन तयार होतं किंवा ते पेंटमुळे असेल किंवा इलेक्ट्रिफिकेशन वर्कमुळे असेल हे आपण घरामध्ये पण मोठ्या प्रमाणात झायलिन किंवा फॉर्मॅल्डिहाइड किंवा कार्बन मोनॉक्साईड यासारखे गॅसेस रिलीज होतात की ज्यामुळे माणसाला कॅन्सर पण होऊ शकतो. पण यातली काही झाडं अशी आहेत की हे पॉइझनस गॅसेस ते ॲब्झॉर्ब करतात आणि मोठ्या प्रमाणात घरामध्ये ऑक्सिजन उत्सर्जित करतात जेणेकरून आपल्याला फ्रेश ऑक्सिजनचा सप्लाय होतो आणि घरातील प्रदूषण पण आपण कमी करू शकतो. तसंच मोठ्या शहरांमध्ये पण आज पाहतो आपण की मोठमोठे बिल्डिंग्स उभे राहतात, टॉवर्स उभे राहतात किंवा फ्लायओव्हर असतात किंवा मेट्रोचे जे ब्रिज आहेत नवीन झालेले त्या सगळी व्हर्टिकल स्पेस आपण अशा प्रकारच्या प्लांटर्समध्ये वेगळ्या प्रकारचे झाडं लावून जर आपण ब्युटिफाय केली तर ब्युटिफिकेशन हा पण एक हेतू त्यातनं साध्य होईल आणि पोल्युशनवरती कंट्रोल पण आपल्याला करता येईल. म्हणजे हवेमध्ये जे काय वेगवेगळे गॅसेस आहेत त्याच्यामुळे पृथ्वीवरचं तापमान हळूहळू वाढायला लागलं आणि एक मोठी समस्या भविष्यामध्ये निर्माण होते. त्याच्यावरती कुठेतरी मात करण्यासाठी एक नवीन पर्याय आपण समाजासमोर देऊ शकू आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते कौशल्य विकसित होईल हा या प्रदर्शनामागचा मुख्य हेतू होता. आणि मला खात्री आहे की आम्ही म्हणजे गेले या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून वेगवेगळ्या थीमवरती दरवर्षी आम्ही प्रदर्शन आयोजित करतो आणि त्याला चांगला रिस्पॉन्स देखील मिळतो आणि विद्यार्थी पण त्यातून तयार होतात. तर विद्यार्थ्यांमधले असलेले जे कलागुण आहेत त्यांना कुठेतरी चांगला वाव मिळून एक बिझनेस साईड त्यांच्यामध्ये डेव्हलप व्हावी हा मुख्य उद्देश विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून केलेला हा प्रयत्न आहे आणि मला वाटतं त्याला दापोलीकर अतिशय चांगला प्रतिसाद देतील. एवढंच बोलतो. धन्यवाद. चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.